हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Select the option that expresses the given sentence in the reported speech. The teacher said to the students, "You can ask me any questions that you have." The teacher told the students that they could ask any questions that they had. The teacher told the students that you can ask me any questions that you have. The teacher told the students that they can ask me any questions that they have. The teacher told the students that they could ask her any questions that they have. Select the option that expresses the given sentence in reported speech. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये होताना सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट होते, आणि डायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट होताना होते पास्ट परफेक्ट। डायरेक्ट मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्ट मध्ये होईल सिंपल पास्ट, डायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये होईल पास्ट परफेक्ट। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कॅनचं कूड होते, हॅवचं हॅड होते। कूड हॅड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन बी मध्ये कॅन आहे, ऑप्शन बी एलिमिनेट झालं। सी मध्ये सुद्धा कॅन आहे, सी सुद्धा एलिमिनेट झालं। ऑप्शन ए अँड ऑप्शन डी मध्ये कूड आहे, पण ऑप्शन डी मध्ये आहे हॅव, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं। आपल्याला पाहिजे कूड आणि हॅड, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कॅनचं कूड होते, हॅवचं हॅड होते। ठीक आहे। Next question. Select the segment that contains a spelling error in the given sentence. If there is no error, select no error. The telephone has long served as a source of suspense and possibility in fiction. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? The telephone has long served as a source of suspense and possibility in fiction. काय करेक्ट आन्सर? तर सस्पेन्सची स्पेलिंग काय आहे? SUSPENCE का SE? तर सस्पेन्स SE असते। क्वेश्चन मध्ये सस्पेन्सची स्पेलिंग रॉंग दिलेली आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या पार्ट मध्ये एरर आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. शी वॉज क्वाइट डॅश when she came to know that she had not scored well in the mathematics test. Depressed, angry, delicious, cheerful. तर मोरोजचं करेक्ट सिनोनिम ओळखायचा आहे। She was quite dash when she came to know that she had not scored well in the mathematics test. तर मॅथ्स मध्ये कमी स्कोर आल्यावर ती अँग्री होईल, डिलिशियस होईल, चीअरफुल होईल की डिप्रेस्ड होईल? काय येईल मोरोजचं सिनोनिम? तर मोरोस म्हणजे खिन्न होणे, उदास होणे, दुःखी होणे, डिप्रेस होणे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। She was quite depressed when she came to know that she had not scored well in the mathematics test. ठीक आहे। मोरोसचं सिनोनिम येईल डिप्रेस्ड। नेक्स्ट क्वेश्चन. Neither of the girls dash honest. Are, is, have, were. Neither of the girls dash honest. तर नायदर ऑफचा रूल काय आहे? तर जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ असते तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंगुलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते। वेअर, हॅव, आर एलिमिनेट होतील, इज येईल तुमचं करेक्ट आन्सर। नायदर ऑफ द गर्ल्स इज ऑनेस्ट. जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ असते तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंगुलर वर्ब येते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग आवर ॲन्युअल प्ले दिस इयर. तर आपण पाहिलं होतं व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही। आपल्या सेंटेन्समध्ये डायरेक्टिंग आले, वर्बचं ING फॉर्म आले। चेंज कशात होईल? तर जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये VING आलेलं असते, वर्बचं ING फॉर्म आलेलं असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये ते चेंज होते बीइंग प्लस V3 मध्ये, वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये। वर्बचं थर्ड फॉर्म येईल डायरेक्टेड। बीइंग डायरेक्टेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर बी डायरेक्टेड एलिमिनेट झालं, हॅज बीन डायरेक्टेड एलिमिनेट झालं, इज डायरेक्टिंग एलिमिनेट झालं, बीइंग डायरेक्टेड आहे ऑप्शन बी मध्ये, सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आवर ॲन्युअल प्ले इज बीइंग डायरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स।
ॲक्टिव्हमध्ये VING येते, वर्बचं ING फॉर्म येते, तेव्हा पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ लॅसिट्यूड. ॲप्टिट्यूड, कॅपॅसिटी, विवासिटी, मॅग्निट्यूड. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ लॅसिट्यूड? तर लॅसिट्यूड म्हणजे आळशीपणा, सुस्ती, डलनेस, लिथर्जी, देन इंडोलन्स. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता, क्षमता, कॅपॅसिटी. मॅग्निट्यूडचा अर्थ असतो महत्त्व, इम्पॉर्टन्स. व्हॉट इज विवासिटी? उत्साहीपणा, आनंदी. सो लॅसिट्यूडचा अँटोनिम येईल विवासिटी, ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into two parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. When we saw them, we had the shock of their life. PCMC क्लर्क 2023 चा क्वेश्चन आहे. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? When we saw them, we had the shock of their life. फ्रेजचा क्वेश्चन आहे. तर शॉक्ड ऑफ येईल की शॉक्ड ॲट येईल? काय असते फ्रेज? तर शॉक्ड ॲट असते. वी हॅड दी शॉक्ड ॲट देअर लाईफ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शॉक्ड ऑफ न येता शॉक्ड ॲट यायला पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. ए एन दी नो आर्टिकल. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? द सन रायझेस इन डॅश ईस्ट. तर आर्टिकलच्या रूल्समध्ये आपण पाहिलं होतं दिशा, नद्या, समुद्र, देन पर्वतरांगा, देन फेमस बुक्स, धर्मग्रंथ, जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी सन रायझेस इन दी ईस्ट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, बुक्स, धर्मग्रंथ यांच्या आधी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. the sun, the moon, the earth, the east, the west, the रामायणा, the बायबल, त्यानंतर the ताजमहल, the गंगा, the हिमालयाज यांच्यापूर्वी the हे आर्टिकल येते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स. माय सिस्टर इज डूइंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट्स विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्यूमन माइंड. PCMC क्लर्क 2023. Psychology, physiology, anthropology, theology. My sister is doing BA honors in the subject which is related to the study of human mind. तर या अंडरलाइन पार्टसाठी तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. दी स्टडी ऑफ ह्युमन माइंड. तर काय म्हणतात याला? तर सायकोलॉजी येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. फिजिओलॉजी काय असते? तर स्टडी ऑफ ह्युमन बॉडी फंक्शन. अँथ्रोपोलॉजी काय असते? स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन बीइंग्स. ठीक आहे. थिओलॉजी स्टडी ऑफ रिलिजन. ठीक आहे. अँड सायकोलॉजी स्टडी ऑफ ह्यूमन माइंड. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. If there is no need to substitute it, select no substitution required. Absence makes the heart grow fonder. PCMC क्लर्क 2023. Loser, no substitution required, sadder, aloof. Absence makes the heart grow fonder. Absence ने प्रेम वाढते, अनुपस्थितीने प्रेम जिव्हाळा वाढतो. तर हे प्रोवर्ब ही म्हण करेक्ट आहे. सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲब्सेन्स मेक्स दी हार्ट ग्रो फॉन्डर ही करेक्ट प्रोवर्ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज दी करेक्ट आर्टिकल. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. ए एन दी नो आर्टिकल. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. तर कोणता आर्टिकलचा रूल येईल? व्हॉट इज स्टमक? स्टमक का आहे? बॉडी पार्ट आहे आणि बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी वापरतात. दी स्टमक, दी आय, दी लेग, दी हेड, दी हँड. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बॉडी पार्ट्स पूर्वी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. आय फील ए पेन इन दी स्टमक. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ माउंटन्स. चेन, बंच, रो, फ्लीट. कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ माउंटन्स. तर कालच्या व्हिडिओत आपण सर्व कलेक्टिव्ह नाउन्स पाहिली होती. फ्लीट काय असते? जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप. बंच कशासाठी वापरतात? ए बंच ऑफ कीज, ए बंच ऑफ ग्रेप्स, ए बंच ऑफ बनानाज. ए चेन ऑफ माउंटन्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर.
बर्ड्ससाठी काय असते? पक्ष्यांचा थवा. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स. an army of soldiers, a jury of judges, a committee of members, a gang of robbers, लुटारूंची टोळी. त्यानंतर माशांसाठी a shoal of fish, माशांचा समूह. क्लस्टर कशासाठी वापरतात? क्लस्टर ऑफ फ्रूट, फ्लॉवर्स, स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. गाईगुरांचा कळप, ए हार्ड ऑफ केटल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that expresses the given sentence in direct speech. He said that he had bought that book and that he would study it thoroughly. PCMC Clerk 2023. इनडायरेक्ट स्पीच दिलाय, डायरेक्ट स्पीच ओळखायचं आहे. तर आपण पाहिलं होतं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना सिम्पल प्रेझेंटचं होते सिम्पल पास्ट, सिम्पल पास्टचं होते पास्ट परफेक्ट, म्हणजेच V1चं होते V2 अँड V2 असेल तर हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट. तर आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्स दिले, करायचं आहे डायरेक्ट, त्यामुळे आपल्याला इथे रिव्हर्स जायचं आहे. इनडायरेक्टचं सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे? तर इथे हॅड प्लस V3 आले. हॅड बॉट म्हणजे हे आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, त्यामुळे हे डायरेक्टमध्ये कोणतं असेल? सिम्पल पास्ट असेल, V2 असेल. तर ऑप्शन्समध्ये V2चं सिम्पल पास्टचं सेंटेन्स कोणतं येते चेक करा. तर ऑप्शन डीमध्ये हॅड बॉट आले, ऑप्शन डी एलिमिनेट झालं. त्यानंतर इनडायरेक्टमध्ये वूड कधी येते? तर जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते. ऑप्शन बीमध्ये वूड आले, सो ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सीमध्ये आले विल बी स्टडिंग, सो ऑप्शन सी सुद्धा येणार नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बॉट आले ऑप्शन एमध्ये, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट डायरेक्ट स्पीच. विलचं वूड झाले आणि हॅव बॉटचं हॅड बॉट झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव डॅश शुगर, मच मेनी व्हेरी लार्ज. आय हॅव डॅश शुगर. तर कोणता ॲडजेक्टिव्ह येईल इथे? तर शुगर काय आहे? शुगर संख्येत मोजता येते का? तर नाही. शुगर हे आहे अनकाउंटेबल नाउन. शुगर, वॉटर, मिल्क ही आहेत अनकाउंटेबल नाउन्स. अँड अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी मचचा वापर करतात. मच म्हणजे खूप, पुष्कळ. अँड काउंटेबल नाउन्स पूर्वी मेनीचा यूज करतात. काउंटेबल नाउन्स मेनी, अनकाउंटेबल नाउन्स मच. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय हॅव मच शुगर. संकेत मोजता येणाऱ्या नामांपूर्वी येते मेनी आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी येते मच. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. ऑटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, अनार्की, ॲरिस्टोक्रॅसी. ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. अराजकता, गोंधळ. काय म्हणतात याला? अनार्की. ऑप्शन सी. अनार्की म्हणजे अराजकता, डिसऑर्डर, गोंधळ, मेस. ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. ठीक आहे. व्हॉट इज ऑटोक्रॅसी? गव्हर्नमेंट बाय दी वन पर्सन, हुकुमशाही. डेमोक्रॅसी, लोकशाही, गव्हर्नमेंट बाय दी पीपल. ॲरिस्टोक्रॅसी, दी गव्हर्नमेंट बाय दी नोबल्स. ठीक आहे. सर्व टर्म्स इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए सबस्टिट्यूट फॉर दी अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. The central region of India has forest with trees which shed their leaves once every year. PCMC Clerk 2023. तर काय म्हणतात याला? ट्रीज विच शेड देअर लिव्स वन्स एव्हरी इयर. ॲन्युअल ट्रीज, डेसिड्युअस ट्रीज, टॉपिकल ट्रीज, पेरेनियल ट्रीज. ट्रीज विच शेड देअर लिव्स वन्स एव्हरी इयर. ज्या झाडांची पाने वर्षातून एकदा झडतात, गळतात. पानझडी झाडे काय म्हणतात त्यांना? तर यांना म्हणतात डेसिड्युअस ट्रीज. ऑप्शन बी. ट्रॉपिकल ट्रीज म्हणजे उष्णकटिबंधीय झाडं. पेरेनियल ट्रीज बारमाही झाडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी व्हॉइस. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. ए सॉन्ग इज संग बाय हर. ए सॉन्ग इज बीइंग सिंग बाय हर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर. ए सॉन्ग वॉज बीइंग संग बाय हर. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं जेव्हा ॲक्टिव्हमध्ये वर्ब्सचं ING फॉर्म असते, VING असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये काय येते? तर बीइंग प्लस V3 येते. सो बीइंग संग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन एमध्ये आहे इज संग, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी इज बीइंग सिंग, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सीमध्ये आहे बीइंग संग, ऑप्शन डीमध्ये सुद्धा आहे बीइंग संग. तर काय करेक्ट आन्सर? तर आपण पाहिलं होतं व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. ऑप्शन डीमध्ये वॉच झाले, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे.
व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही आणि VINGचं पॅसिव्हमध्ये होते बीइंग प्लस V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट सेंटेन्स इन विच करेक्ट फ्रेझल वर्ब इज यूज्ड. PCMC क्लर्क 2023. The children had to pick up from the school as their bus was broke down. Then the children had to be picked up from the school as their bus broke off. The children had to be picked up from the school as their bus broke out. The children had to be picked up from the school as their bus broke up. Broke down, broke off, broke out, broke up. तर यापैकी कोणती आहे करेक्ट फ्रेझल वर्ब? तर ब्रेकअप म्हणजे तुटणे, ब्रेकआउट फुटणे, ब्रेक ऑफ म्हणजे पण तुटणे. ब्रेकडाऊनचा अर्थ काय असतो? एखादी मशीन बंद पडणे, गाडी बंद पडणे. ब्रोक डाऊन. सो बससाठी येईल तुमचं ब्रोक डाऊन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी चिल्ड्रन हॅड टू पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस वॉज ब्रोक डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्लुटोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द रिच, गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, गव्हर्नमेंट बाय द पीपल. प्लुटोक्रॅसी तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. अनार्की, ऑटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, ॲरिस्टोक्रॅसी. तर प्लुटोक्रॅसी काय असते? धनिकशाही, श्रीमंतांचे सरकार. गव्हर्नमेंट बाय दी रिच. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. गव्हर्नमेंट बाय दी नोबल्स काय असते? ॲरिस्टोक्रॅसी. गव्हर्नमेंट बाय दी ऑफिशियल्स नोकरशाही, ब्युरोक्रॅसी. गव्हर्नमेंट बाय दी पीपल लोकशाही, डेमोक्रॅसी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. If there is no need to substitute it, select no substitution required. Birds of a color flock together. तर काय करेक्ट प्रोवर्ब आहे? बर्ड्स ऑफ ए कलर फ्लॉक टुगेदर आहे का? तर या प्रोवर्ब्स, फ्रेजेस, इडियम्स या तुम्हाला जशाच्या तशा पाठच पाहिजेत. बर्ड्स ऑफ ए कलर फ्लॉक टुगेदर आहे का? तर इथे कलर न येता फेदर यायला पाहिजे. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर असं प्रोवर्ब आहे. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर या प्रोवर्बचा अर्थ असतो पीपल हॅव्हिंग सिमिलर इंटरेस्ट, सिमिलर कॅरेक्टर, सिमिलर टाईप, सिमिलर पर्सनॅलिटी विल बी फाउंड टुगेदर. एकत्र असतात. सेम स्वभावाची, सेम इंटरेस्टची लोक एकत्र असतात. सेम पर्सनॅलिटी, सेम इंटरेस्ट, सिमिलर कॅरेक्टरची माणसं एकत्र भेटतात. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. Next question. Select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. Surrounded by so much dash, the chimpanzee grew very close to her caretakers. PCMC clerk 2023. Assessment, appearance, attention, ambition. करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे निग्लिजन्सचं. तर निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, निग्लेक्ट करणे, इग्नोर करणे. काय करेक्ट अँटोनिम? अटेन्शन. ऑप्शन सी. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. असेसमेंटचा अर्थ काय असतो? व्हॅल्युएशन, मूल्यांकन, मोजमाप. ॲपिअरन्स देखावा, पेहराव. ॲम्बिशन महत्वाकांक्षा. ठीक आहे. सराउंडेड बाय सो मच अटेन्शन द चिंपांझी ग्रू व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. राहुल सेड टू हिज फादर, आय विल डेफिनेटली फिनिश दी वर्क बाय टुमॉरो. इनडायरेक्ट करायचं आहे. तर आपण पाहिलं होतं डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना विलचं वूड होते, टुमॉरोचं दी नेक्स्ट डे होते. ऑप्शन ए मध्ये टुमॉरो आहे, ऑप्शन बी मध्ये टुमॉरो आहे. ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. ऑप्शन सी मध्ये विल आहे, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना विलचं वूड होते आणि टुमॉरोचं दी नेक्स्ट डे होते. ठीक आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. राहुल टोल्ड हिज फादर दॅट ही वुड डेफिनेटली फिनिश दी वर्क बाय दी नेक्स्ट डे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the part from the given sentence that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Satish is my cousin brother. Satish is my cousin brother, no error. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर कझिन म्हणजे चुलत भावंड. कझिन नंतर ब्रदर किंवा सिस्टरचा यूज केला जात नाही, फक्त कझिन येते. सो कझिन ब्रदर या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that expresses the given sentence in active voice. The top cash prize of 50,000 rupees had been won by a carpenter last month.
PCMC क्लर्क 2023. काय येईल याचं करेक्ट? ॲक्टिव्ह व्हॉइस. हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. पॅसिव्ह व्हॉइसचं काय आहे? हॅड बीन वन, हॅड प्लस बीन प्लस V3 आलेलं आहे. ठीक आहे. आणि पॅसिव्हमध्ये हॅड प्लस बीन प्लस V3 कधी येते? जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते. सो हॅड प्लस V3, हॅड वन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन डी 1 एलिमिनेट झालं, हॅज वन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए अँड ऑप्शन बी दोघांमध्ये हॅड वन आहे. पण आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे कारपेंटरपासून. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पॅसिव्हमध्ये बाय कारपेंटर आहे. सो ॲक्टिव्हमध्ये आपल्याला पाहिजे ए कारपेंटरपासून सेंटेन्सची सुरुवात. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बॉइल्ड, बॉइल्स, विल बी बॉईल. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. तर हा सायंटिफिक रूल आहे. आणि आपण पाहिलं होतं सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणी, सुविचार हे कशात येते? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ऑप्शन काय आहे? तर विल बी बॉईल एलिमिनेट होईल. बॉइल्ड भूतकाळ, बॉइल्स येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन. PCMC क्लर्क 2023. ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन. पुट ऑल युअर बॅग्स ॲट द बॅक ऑफ द कार. पुट ऑल युअर बॅग्स इन टू द बॅक ऑफ द कार. पुट ऑल युअर बॅग्स इन द बॅक ऑफ द कार. पुट ऑल युअर बॅग्स ऑन द बॅक ऑफ द कार. कोणतं येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? ॲट द बॅक, इन टू द बॅक, इन द बॅक, ऑन द बॅक. काय येईल करेक्ट आन्सर? तर ॲट द बॅक ऑफ द कार असं असते. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कारच्या मागच्या बाजूला ठेवा. पुट ऑल युअर बॅग्स ॲट द बॅक ऑफ द कार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. ए अँड दी नो आर्टिकल. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? तर आपण आर्टिकलच्या रूल्समध्ये पाहिलं होतं शहरांच्या नावापूर्वी कोणतं आर्टिकल येते? तर नो आर्टिकल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. शहरांची नावं, स्पोर्ट्सची नावं यांच्यापूर्वी आर्टिकल्स येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. The shop was full with artifacts from all over the country. PCMC clerk 2023. The shop was full with artifacts from all over the country. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? दी शॉप वॉज फुल विथ आर्टिफॅक्ट्स. दुकान पूर्ण भरलेले होते. कशांनी? आर्टिफॅक्ट्सनी. आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती. दुकान पूर्ण भरलेले होते कलाकृतींनी. फ्रॉम ऑल ओव्हर दी कंट्री. संपूर्ण जगभरातल्या. तर हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. नो एरर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. देअर डॅश दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. गोईंग, गोज, वेंट, विल गो. देअर डॅश दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. तर देअर आणि हिअरचा रूल काय असतो? तर देअर अँड हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. देअर आणि हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये. काय येईल करेक्ट आन्सर? वेंट, विल गो एलिमिनेट होतील. गोईंग म्हणजे कॉन्टिन्युअस टेन्स आला. गोज येईल तुमचं करेक्ट आन्सर. देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Give the correct meaning of burning question. A question of fire, a serious problem, a difficult query, a sensitive problem. Burning question. तर burning questionचा अर्थ असतो serious problem. Option B. Burning question, a serious problem, an urgent or crucial issue. ठीक है. Next question. Select a sentence in which the correct preposition has been used. PCMC clerk 2023. Correct preposition has been used. I worked from the supervision of Professor Singh for 1 year. I worked under the supervision of Professor Singh for 1 year. I worked on the supervision of Professor Singh for 1 year. I worked with the supervision of Professor Singh for 1 year. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? फ्रॉम दी सुपरविजन, अंडर दी सुपरविजन, ऑन दी सुपरविजन, विथ दी सुपरविजन. तर सुपरविजन बरोबर फ्रॉम येईल, अंडर येईल, ऑन येईल की विथ येईल? तर अंडर दी सुपरविजन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुपरविजन खाली, देखरेखी खाली. आय वर्कड अंडर दी सुपरविजन ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, the following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Samir will be here in Diwali vacations. तर कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? समीर विल बी हिअर इन नो एरर दिवाळी वॅकेशन्स. समीर विल बी हिअर इन दिवाळी वॅकेशन्स. तर सेंटेन्समध्ये दिवाळी वॅकेशन्स असा उल्लेख केलेला आहे आणि जेव्हा सुट्टीचा एकच पिरियड असेल तेव्हा फक्त वॅकेशन वापरले जाते आणि एकापेक्षा जास्त पिरियड्स असतील तेव्हा वॅकेशन्स वापरले जाते. दिवाळीची सुट्टी हा एकच टाइम पिरियड आहे, एकच कालखंड असा आहे, त्यामुळे एकाच टाइम पिरियडसाठी एकाच कालखंडासाठी वॅकेशन वापरतात, वॅकेशन्स येणार नाही. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिवाळी वॅकेशन्स असं येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफेन. ॲरोगंट, प्रेजवर्दी, रिस्पेक्टफुल, पायस. काय करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफेन? तर प्रोफेन म्हणजे काय असते? अभद्र, इमॉरल. अँटोनिम येईल पायस. ऑप्शन डी. पायस म्हणजे पवित्र, धार्मिक. ठीक आहे. ॲरोगंट म्हणजे उद्धट, प्राऊड, हॉटी, कन्सिटेड. रिस्पेक्टफुल आदरणीय. प्रेजवर्दी कौतुकास्पद. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate option that can substitute the underlined word idiom. If there is no need to substitute it, select no substitution required. Barking up the wrong pole. PCMC clerk 2023. Barking up the wrong pole. Person, tree, no substitution required. Lane. तर काय करेक्ट इडियम आहे? बार्किंग अप दी रॉंग पोल असते का? तर बार्किंग अप दी रॉंग ट्री असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बार्किंग अप दी रॉंग ट्री हे येईल तुमचं करेक्ट इडियम. याचा अर्थ असतो चुकीचा प्रयत्न करणे, निष्फळ प्रयत्न करणे, ज्याने काहीच साध्य होणार नाही असं वागणे. रॉंग वे टू अचीव समथिंग, ज्याच्याने काहीच अचीव होणार नाही अशी गोष्ट करणे. अशीच आणखी एक इडियम आहे वाईल्ड गूस चेस. वाईल्ड गूस जंगली हंस खूप फास्ट धावतो, त्याला पकडणे शक्य नसते. तर वाईल्ड गूस चेस म्हणजे जंगली हंस पकडायला जाणे, त्याचा पाठलाग करणे, निष्फळ प्रयत्न करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज बीच, स्पिन्स्टर, ईव, मेयर. काय येईल हॉर्सचं फेमिनाइन जेंडर? तर हॉर्स घोडा, मेयर घोडी. ऑप्शन डी. डॉगचं फेमिनाइन येते बीच. स्पिन्स्टर म्हणजे अविवाहित मुलगी. बॅचलरचं फेमिनाइन आहे स्पिन्स्टर. ईव म्हणजे मेंढी. मस्कुलाइन जेंडर येईल रॅम्स. रॅम्स म्हणजे मेंढा, मेल शिप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. हॉटीचं सिनोनिम विचारलेलं आहे. PCMC क्लर्क 2023. द टीचर्स डिड नॉट लाईक द मिनिस्टर ॲज ही वॉज डॅश अँड डिडंट सिम्पॅथाइज विथ देअर कॉज. ॲरोगंट, पोलाइट, शाय, हंबल. तर हॉटी म्हणजे आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. उद्धट, गर्विष्ठ, प्राऊड, कन्सिटेड, हॉटी, ॲरोगंट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. The teachers did not like the minister as he was arrogant. कारण ते गर्विष्ठ आहेत, ॲरोगंट आहेत, हॉटी आहेत. अँड डिडंट सिम्पॅथाइज विथ देअर कॉज. त्यांना टीचर्सबद्दल सहानुभूती नाही आहे. ठीक आहे. पोलाइटचा अर्थ असतो नम्र, सभ्य. हंबल. शायचा अर्थ असतो लाजाळू, शाय, कॉय, बॅशफुल, टिमिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रेग्मॅटिक. थेरॅटिकल, रिअलिस्टिक, प्रोडक्टिव्ह, सुटेबल. प्रेग्मॅटिक. तर प्रेग्मॅटिक म्हणजे वास्तवाचे भान असणारा, व्यवहार चतुर. काय करेक्ट सिनोनिम? रिअलिस्टिक. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. The subject she has offered for her post-graduation is related to the study of the evolution of mankind. PCMC Clerk 2023. Chronology, History, Archaeology, Anthropology. The study of evolution of mankind. तर याला म्हणतात अँथ्रोपोलॉजी. ऑप्शन डी. अँथ्रोपोलॉजी असते स्टडी ऑफ इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड. ठीक आहे. व्हॉट इज क्रोनॉलॉजी? क्रमानुसार घडणाऱ्या घटना. दी ऑर्डर इन विच ए सिरीज ऑफ इव्हेंट्स हॅपन. याला म्हणतात क्रोनॉलॉजी. आर्किओलॉजी पुरातन वस्तुशास्त्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. ऑन इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर गिव्स ए स्पीच फ्रॉम द रॅम्पार्ट्स ऑफ लाल किला. PCMC क्लर्क 2023.
तर काय लिहायचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ऑन इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर गिव्ज ए स्पीच फ्रॉम द रॅम्पार्ट्स ऑफ लाल किल्ला. तर व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. आपल्या सेंटेन्समध्ये गिव्ज आले, V5 आले, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि गिव्सचं पॅसिव्हमध्ये काय होईल एम इज आर प्लस V3. गिव्सचं V3 गिवन. ऑप्शन बी मध्ये वॉज गिवन आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये बीइंग गिवन आहे. पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 कधी असते तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये VING असते. आपल्या ॲक्टिव्हमध्ये गिविंग आहे का तर नाही. सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. आता ऑप्शन ए मध्ये आहे इज गिवन आणि ऑप्शन सी मध्ये सुद्धा दिलेलं आहे इज गिवन. तर काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर. तर ऑप्शन सी मध्ये प्राईम मिनिस्टर पासून सुरुवात झाले. आपल्याला ए स्पीच पासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनते. सो स्पीच इज गिवन बाय द प्राईम मिनिस्टर हे येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. राम प्ले डॅश क्रिकेट ए एन दी नो आर्टिकल. राम प्ले डॅश क्रिकेट. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं आर्टिकलचा रूल काय असतो तर सिटीच्या शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. आणखी काय पाहिलं होतं स्पोर्ट्सच्या खेळांच्या नावापूर्वी सुद्धा आर्टिकल येत नाही. सो नो आर्टिकल येईल ऑप्शन डी. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन या नावांपूर्वी आर्टिकल येणार नाही आणि शहरांच्या नावांपूर्वी सुद्धा आर्टिकल येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. If you don't find any error, mark no error as your answer. PCMC Clerk 2023. तर सेंटेन्स आहे फ्रॉम द टेलिग्राफ टू सायबर स्पेस 20th century literature address the emerging technologies. फ्रॉम द टेलिग्राफ टू सायबर स्पेस. टेलिग्राफपासून ते सायबर स्पेसपर्यंत 20th century लिटरेचर 20व्या शतकातील साहित्य ॲड्रेस दी इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. नव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाला टेक्नॉलॉजीजला ॲड्रेस करते, संबोधित करते. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे स्पेलिंग एरर विचारलेलं आहे. तर टेलिग्राफ करेक्ट आहे, सायबर स्पेस सुद्धा करेक्ट आहे, सेंचुरी सुद्धा करेक्ट आहे. लिटरेचरची स्पेलिंग काय आहे LITERATURE लिटरेचर. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिटरेचरची स्पेलिंग इनकरेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट. आर इज वॉज वेअर. फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट. तर ॲट द मोमेंट आलंय आणि आपण पाहिलं होतं ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट हे जेव्हा वाक्यात येते तेव्हा ते सेंटेन्स असते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये. चालू वर्तमान काळातलं वाक्य असते. ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट. वडील आत्ता न्यूजपेपर वाचत आहेत. क्रिया आत्ता चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. फादर सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल. आर वेअर इलिमिनेट होतील. वॉज पास्ट टेन्स आहे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फादर इज रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट. ठीक आहे. ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट ही वाक्य असतात चालू वर्तमान काळात. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स विथ ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. आय डिराईव्ह ए लॉट ऑफ प्लेजर ऑफ वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. देन आय डिराईव्ह ए लॉट ऑफ प्लेजर विथ वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. आय डिराईव्ह ए लॉट ऑफ प्लेजर फ्रॉम वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. I derive a lot of pleasure by watching suspense movies on the TV. Grammatically correct preposition. Pleasure of येईल, pleasure with येईल, pleasure from or pleasure by. काय येईल करेक्ट आन्सर. तर pleasure from येईल ऑप्शन सी. I derive a lot of pleasure from watching suspense movies on the TV. Pleasure from. Next question. Pick out the correct sentence from the following. 10 miles are a long distance. 10 miles were a long distance. 10 miles is a long distance. 10 miles having a long distance. 10 मैल हे एक लांब अंतर आहे. तर 10 miles हा वाक्याचा कर्ता आहे आणि जेव्हा वाक्याचा कर्ता एखादा शब्द समूह असतो आणि या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो तर त्या शब्दानुसार वाक्याचं क्रियापद येते, वर्ब येते. सेंटेन्समध्ये 10 माइल्ससाठी पुढे डिस्टन्स हा शब्द आलेला आहे, अंतर. 10 माइल हे काय आहे, अंतर आहे, डिस्टन्स आहे.
आणि डिस्टन्स सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. मग डिस्टन्सनुसार सिंग्युलर वर्ब कोणता येईल? तर सिंग्युलर वर्ब इज येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. 10 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. 10 माइल्स हा वाक्याचा कर्ता आहे आणि तो एक शब्दसमूह आहे आणि या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला आहे डिस्टन्स, म्हणून या डिस्टन्स या शब्दानुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. He was appointed dash the post of deputy manager recently and is going to take charge soon. फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे. To, in, over, on. He was appointed dash the post of deputy manager recently and is going to take charge soon. तर अपॉइंटेड नंतर काय येते? टू येते. अपॉइंटेड टू ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. He was appointed to the post of deputy manager recently and is going to take charge soon. ठीक है. Next question. Select the most appropriate option that can substitute the underlined words in the given sentence. Hitler tried his best to carry out the elimination of an entire race in the mid-20th century. PCMC Clerk 2023. अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्ससाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे. The elimination of an entire race. वंशहत्या. Killing of a race or ethnic group. तर याला म्हणतात जेनोसाइड. ऑप्शन ए. वंशहत्या, किलिंग ऑफ ए रेस और इथनिक ग्रुप, द एलिमिनेशन ऑफ एन एंटायर रेस. ठीक आहे. व्हॉट इज होमिसाइड? किलिंग ऑफ ए ह्युमन बिईंग, मनुष्यवध. रेजिसाइड काय असते? राजाची हत्या, किलिंग ऑफ ए मोनार्क. व्हॉट इज फ्रॅट्रिसाइड? तर किलिंग ऑफ वन्स ब्रदर, भावाची हत्या. त्यानंतर एक असते पॅट्रिसाइड, किलिंग ऑफ वन्स फादर, पितृवध. देन मॅट्रिसाइड, किलिंग ऑफ वन्स मदर, मातृहत्या. देन बहिणीची हत्या, भगिनी हत्या. सोरोरीसाइड म्हणतात, किलिंग ऑफ वन्स सिस्टर, सोरोरीसाइड. ठीक आहे. या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. थ्राईव्ह. फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे. थ्राईव्हचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. प्रेज, प्रोटेक्ट, डिक्लाइन, डेव्हलप. तर थ्राईव्हचा अर्थ असतो वाढणे, भरभराट होणे, प्रॉस्पर. काय करेक्ट अँटोनिम? तर प्रेज म्हणजे स्तुती करणे, ॲप्लॉड, कमेंड, एक्स्टॉल, प्रशंसा करणे. प्रोटेक्ट रक्षण करणे. डेव्हलप विकास करणे, एक्सपांड करणे, इन्क्रीज करणे. हे सिनोनिम येईल थ्राईव्हचं. डिक्लाइन म्हणजे काय असते? रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, नको म्हणणे, नकार देणे. हे येईल अँटोनिम ऑफ थ्राईव्ह. ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड सेगमेंट. हर हँडरायटिंग इज सो पुअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. फॉरेस्ट गार्ड 2023. इलेजिबल, इलिजिटिमेट, इलॉजिकल, इलिटरेट. हर हँडरायटिंग वॉज सो पुअर. तिचं हँडरायटिंग इतकं पुअर आहे की ते सहज वाचता येत नाही. नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. तर जे वाचता येत नाही त्याला म्हणतात इलेजिबल. ऑप्शन ए. इलिटरेट म्हणजे निरक्षर, अनएज्युकेटेड. इलॉजिकल सेन्सलेस, इनकरेक्ट, इरॅशनल, इररेलिव्हंट. इलेजिटिमेट बेकायदेशीर. त्यानंतर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टर्म्स बघितल्या होत्या. इनएव्हिटेबल जे टाळता येत नाही ते, समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड, इनएव्हिटेबल. त्यानंतर इनडिलिबल ज्याला डिलीट करता येत नाही ते. त्यानंतर पाहिलं होतं इनविन्सिबल ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही ते. ठीक आहे. या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी सेंटेन्स विथ करेक्ट फ्रेझल वर्ब्स इन दी कॉन्टेक्स्ट. PCMC क्लर्क 2023. The women's cricket match had to be put under because of incessant rain. The women's cricket match had to be put off because of incessant rain. The women's cricket match had to be put off because of incessant rain. The women's cricket match had to be put out because of incessant rain. Correct phrasal verbs in the context. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? पुट अंडर येईल, पुट ऑफ की पुट आउट. तर बिकॉज ऑफ इनसेसंट रेन, इनसेसंटचा अर्थ असतो अखंड, कंटिन्युअस, कॉन्स्टंट. तर बिकॉज ऑफ कॉन्स्टंट रेन वुमन्सची क्रिकेट मॅच काय करण्यात येईल? पुट अंडर, पुट ऑफ की पुट आउट. तर थांबवण्यात येईल, बंद करण्यात येईल, पुढे ढकलण्यात येईल.
काय याच्यासाठी करेक्ट फ्रेजल वर्ब पुट ऑफ येईल. पुट ऑफ म्हणजे थांबवणे, पुढे ढकलणे. पुट ऑफ OFF ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुट ऑफचा अर्थ असतो थांबवणे, पुढे ढकलणे, पोस्टपोन करणे, डिले करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. She went on leave without permission regardless of the consequences. फॉरेस्ट गार्ड 2023. स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. शी वेंट ऑन लीव करेक्ट आहे. विदाऊट सुद्धा करेक्ट आहे. परमिशन, परमिशनची स्पेलिंग काय आहे? PER मिशन MISSION. परमिशनमध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. परमिशनची स्पेलिंग आहे PER MISSION. ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस करेक्ट आहे. रिगार्डलेस सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट टेन्स फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय डॅश. गो टू इंग्लंड, शॅल गो टू इंग्लंड, वेंट टू इंग्लंड, हॅव गॉन टू इंग्लंड. आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय डॅश. तर सेंटेन्समध्ये हॅड नेवर सीन आले, हॅड प्लस V3 आले. कोणता काळ आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण भूतकाळ आहे. आणि टेन्सचा रूल काय असतो? पास्ट परफेक्ट टेन्सच्या जोडीला कोणता टेन्स असतो? तर पास्ट परफेक्टच्या जोडीला असतो सिम्पल पास्ट, साधा भूतकाळ. सिम्पल पास्टचं ऑप्शन कोणता आहे? तर गो टू प्रेझेंट टेन्स, शॅल फ्युचर टेन्स, हॅव गॉन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, वेंट टू इंग्लंड येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय वेंट टू इंग्लंड. मी अशा साइट्स कधीच पाहिल्या नव्हत्या जोपर्यंत मी इंग्लंडला गेलो नव्हतो. पास्ट परफेक्ट बरोबर असतो सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. PCMC क्लर्क 2023. निम्बलचा अँटोनिम ओळखायचा आहे. शी इज सो डॅश, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. क्लमझी, फॉल्स, स्मार्ट, स्किलफुल. शी इज सो डॅश, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. निम्बलचं अँटोनिम. तर आपण पाहिलं होतं निम्बल म्हणजे काय असते? चपळ, चलाक, स्मार्ट, देन क्विक, स्विफ्ट. आणखी काय पाहिलं होतं? अजाईल, ब्रिस्क. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर स्मार्ट, स्किलफुल सिनोनिम्स येतील. फॉल्स म्हणजे चुकीचे. क्लमझीचा अर्थ काय असतो? अनाडी, ऑकवर्ड, अनग्रेसफुल, अनकोऑर्डिनेटेड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. निम्बलचं अँटोनिम येईल क्लमझी. शी इज सो क्लमझी, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इंडो, फॉरेस्ट गार्ड 2023. एस्केप, ऑपोज, डिस्ट्रॉय, बिस्टो. सिनोनिम ऑफ इंडो. तर इंडो म्हणजे देणगी देणे, टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट. काय येईल करेक्ट सिनोनिम? एस्केप सुटणे, निसटणे, डिस्ट्रॉय नष्ट करणे, डिमॉलिश करणे, ऑपोज विरोध करणे, बिस्टो टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट. सो इंडोचं सिनोनिम येईल बिस्टो. ऑप्शन डी. टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट, इंडो, बिस्टो देणगी देणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. कीप वन्स आईज ओपन. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. कीप वन्स आईज ओपन. टू स्टेअर ॲट समवन, टू बी ऑन दी अलर्ट, टू लव समवन, टू स्केअर समवन. कीप वन्स आईज ओपन. डोळे उघडे ठेवा. पे अटेन्शन, बी वॉचफुल, टू बी ऑन दी अलर्ट. जागरूक रहा, सावध रहा. ऑप्शन बी. कीप वन्स आईज ओपन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. PCMC क्लर्क 2023. Prakash is a professional rider of horses and takes part in the races held in the race course. Handler, jockey, hostler, cowboy. Underline part साठी one word substitute. A professional rider of horses. काय म्हणतात? Jockey. Option B. Next question. Select the most appropriate meaning of the given idiom. Breathe once last. To sleep, to cry, to die, to resign. Breathe once last. तर याचा अर्थ असतो शेवटचा श्वास घेणे. काय येईल करेक्ट आन्सर? टू डाय. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रपोजिशन हॅज बीन यूज्ड. PCMC क्लर्क 2023. नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया इज फेमस विथ इट्स पायनॅपल्स.
Northeastern part of India is famous of its pineapples. Northeastern part of India is famous for its pineapples. Northeastern part of India is famous at its pineapples. Correct preposition: famous with, famous of, famous for, famous at. नॉर्थ पार्ट ऑफ इंडिया त्याच्या पायनॅपलसाठी फेमस आहे. पायनॅपलसाठी फेमस फॉर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फेमस फॉर इट्स पायनॅपल्स. ठीक आहे, फेमस फॉर असते. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. He did not realize the gravity and behaved recklessly. फॉरेस्ट गार्ड 2023. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? बिहेव्ड रेकलेसली. रेकलेसली म्हणजे सिनोनिम अँटोनिममध्ये नेहमी विचारला जातो प्रश्न रेकलेस. तर रेकलेस म्हणजे बेपरवा, इम्प्रुडंट, इनडिस्क्रीट, इनडिफरंट. रेकलेसली म्हणजे बेपरवाईने. मॅटरची स्पेलिंगसुद्धा करेक्ट आहे. दी ग्रॅव्हिटी ऑफ, तर ग्रॅव्हिटीची स्पेलिंग काय येते? GRAVITY. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ग्रॅव्हिटीमध्ये स्पेलिंग एरर आहे. ही डिड नॉट रिअलाइज दी ग्रॅव्हिटी अँड बिहेव्ड रेकलेसली. त्याला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं नाही आणि तो बेपरवाईने वागला, रेकलेसली वागला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Their new factory is equipped from all the latest machines. PCMC Clerk 2023. Their new factory is equipped from all the latest machines. तर हे वाचल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इक्विप्ड फ्रॉम असते का? तर इक्विप्ड विथ असते. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या पार्टमध्ये एरर आहे. इक्विप्ड फ्रॉम न येता इक्विप्ड विथ यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी इज मॅरिड डॅश ए डायमंड मर्चंट टू विथ फॉर बाय. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल? शी इज मॅरिड डॅश ए डायमंड मर्चंट. तर मॅरिड नंतर काय येते? टू विथ फॉर बाय. तर मॅरिड टू येईल. शी इज मॅरिड टू ए डायमंड मर्चंट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023. सम स्पीशीज ऑफ बर्ड्स अँड एनिमल्स आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. डॉर्मंट, एक्सटिंक्ट, इनॅक्टिव्ह, स्टराईल. सम स्पीशीज ऑफ बर्ड्स अँड एनिमल्स, पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या काही जाती आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स, आता अस्तित्वात नाही. नो लॉंगर इन एक्झिस्टन्ससाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. तर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स अस्तित्वात नसलेला, नामशेष, लुप्त. काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्सटिंक्ट, लुप्त, अस्तित्वात नसलेला, नामशेष, नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. व्हॉट इज डॉर्मंट? मोस्ट फ्रिक्वेंटली सिनोनिम आणि अँटोनिममध्ये विचारला जातो. तर डॉर्मंट म्हणजे सुस्त, इंडॉलंट, इनर्ट, आळशी, लॅकेडेसिकल, इनॅक्टिव्ह. खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते डॉर्मंटचं सिनोनिम किंवा अँटोनिम. स्टराईल म्हणजे निर्जंतुक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. हेवी व्हेकल्स आर नॉट परमिटेड ऑन दिस हायवे. तर यापैकी कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? व्हेकल्स, हेवी, हायवे की परमिटेड? तर व्हेकलची स्पेलिंग काय असते? VEHICLES, व्हेकल्स. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चनमध्ये VAHI असं दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. DMER फार्मसिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. दी डॅश वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. ब्रॅकेटमधल्या शब्दाचं ग्लुमीचं अँटोनिम सांगायचं आहे. क्लिअर, चिअरफुल, क्लाउडी, कन्फ्युजिंग. दी डॅश वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. एक्स्टॅटिकचा अर्थ असतो उत्साही, आनंदी. कोणत्या वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला? एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. तर क्लिअर म्हणजे स्पष्ट, ॲपरंट, कॅन्डिड, प्युअर, क्लीन. कन्फ्युजिंग गोंधळलेले, क्लाउडी ढगाळ. चिअरफुल म्हणजे हॅप्पी, आनंदी, चार्मिंग, ॲनिमेटेड. ग्लूमी म्हणजे काय असते?
उदास, खिन्न, डिजेक्टेड, डिप्रेस्ड. तर काय करेक्ट अँटोनिम ऑफ ग्लूमी? चिअरफुल. ऑप्शन बी. चिअरफुल वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला. द चिअरफुल वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. PCMC क्लर्क 2023. माय पेरेंट्स सेड नॉट टू टेल एनीवन अँड नॉट टू ओपन द डोअर वेअर वी लिव्ड इफ एनीवन नॉक्ड. तर काय येईल याचा करेक्ट सिक्वेन्स? तर ऑप्शन्समध्ये सर्व ऑप्शन्समध्ये ए सुरुवातीला आलेला आहे. माय पेरेंट्स सेड नॉट टू टेल एनीवन. माझे पेरेंट्स म्हणाले कुणाला सांगू नका. काय सांगू नका? अँड नॉट टू ओपन द डोअर येईल का? आणि दरवाजा उघडू नका. तर हे येणार नाही ए नंतर. सो ए नंतर बी आहे ऑप्शन सेकंडमध्ये. ऑप्शन सेकंड एलिमिनेट होईल. ए नंतर बी आहे ऑप्शन फोर्थमध्ये. ऑप्शन फोर्थ सुद्धा एलिमिनेट होईल. त्यानंतर ऑप्शन सी आहे वेअर वी लिव्ड. आपण कुठे राहतो ते कुणाला सांगू नका. म्हणजे ए नंतर येईल तुमचं सेंटेन्स सी. त्यानंतर येईल अँड नॉट टू ओपन द डोअर आणि दरवाजा उघडू नका इफ एनीवन नॉक्ड. जर कोणी नॉक केलं तर. तर ए नंतर सी फक्त ऑप्शन ए मध्ये आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ACBD. My parents said not to tell anyone where we lived and not to open the door if anyone knocked. ठीक है. Next question. Select the most appropriate antonym of the given word. Gentleचा antonym ओळखायचा आहे. Rash, harsh, clean, fast. Antonym of gentle. तर gentle म्हणजे सभ्य, सौम्य, सिव्हिल, क्लेमेंट. काय करेक्ट अँटोनिम? तर हार्श येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन बी. हार्श म्हणजे कठोर, क्रुएल, ॲब्रेसिव्ह, अनबेरेबल. ठीक आहे. रॅश म्हणजे उतावीळ, घाईत, डेस्पिरेट, इनडिस्क्रीट. क्लीन, क्लिअर, ॲपरंट, कॅन्डिड. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. इंडिया हॅज लॉस्ट 6 wickets. India has been lost by 6 wickets. 6 wickets has been lost by India. 6 wickets have been lost by India. 6 wickets had been lost by India. काय करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? इंडिया हॅज लॉस्ट 6 wickets. तर सेंटेन्समध्ये हॅज लॉस्ट आले, हॅज प्लस V3 आले. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज प्लस V3 येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना दोघांमध्ये फक्त बीन येते. हॅज बीन लॉस्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन डी मध्ये आहे हॅड बीन लॉस्ट, एलिमिनेट होईल. इंडिया हॅज लॉस्ट 6 wickets. जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनेल. म्हणजे 6 wickets पासून आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. 6 wickets प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? प्लुरल आहे. सो 6 wickets नंतर येईल हॅव. ऑप्शन बी मध्ये हॅज बीन लॉस्ट आहे, एलिमिनेट होईल. सेंटेन्स ए मध्ये इंडियापासून सेंटेन्सची सुरुवात झाली ते सुद्धा एलिमिनेट होईल. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. 6 wickets प्लुरल आहे. सो इथे हॅव आलं, बीन लॉस्ट बाय इंडिया. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅज, हॅव, हॅड प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह होताना फक्त दोघांमध्ये बीन वापरलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट, इनफॉलिबल, हिपोक्राईट. जो चुका करत नाही तो. तर पेसिमिस्ट काय असते? निराशावादी. ऑप्टिमिस्ट आशावादी, जो चांगल्या बाजू बघतो. वन हू सी ब्राईट साईड ऑफ थिंग्स. हिपोक्राईट काय असते? पाखंडी, धूर्त. इनफॉलिबल अचूक. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select segment which has a grammatical error in the given sentence. If there is no error, select no error. DMER telephone operator 2023. This door makes a lot of noise whenever you open it. तर ऑप्शन्स पहा. Whenever you open it हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. Whenever you open it. A lot of noise हे सुद्धा करेक्ट आहे. This door make तर this door ते दार सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. पुढे वर्ब काय पाहिजे? तर वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे. मेक काय आहे? तर मेक प्लुरल आहे. मेक्स पाहिजे होतं. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम. फ्रेंच लिव्ह. ॲबसेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन इन फ्रेंच. आस्किंग फॉर परमिशन बिफोर लिव्हिंग वर्क.
वर्क फॉर परमिशन टू गेट लीव, ॲबसेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन. काय या इडियमचं करेक्ट मीनिंग? फ्रेंच लीव. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे हा, फ्रेंच लीव. तर फ्रेंच लीवचा अर्थ असतो परमिशन शिवाय एखादं काम सोडून देणे, विदाउट परमिशन सोडून जाणे, इन्फॉर्म न करता जाणे, लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन, ॲबसेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन, इन्फॉर्म न करता जाणे, लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. The architect took the measurements of the space to design the furniture they had ordered. Measurements, furniture, architect, design. तर या सेंटेन्समध्ये कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? तर फर्निचर करेक्ट आहे, डिझाईनसुद्धा करेक्ट आहे, मेजरमेंटसुद्धा करेक्ट आहे. आर्किटेक्टची स्पेलिंग काय असते? तर ARCHITECT. सो आर्किटेक्ट आहे स्पेलिंग एरर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आर्किटेक्टची करेक्ट स्पेलिंग आहे ARCHITECT. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, the following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Each of the two sisters were hardworking. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Each of the two sisters were hardworking. No error. तर each of the चा रूल काय असतो? तर each of the नंतर येते अनेकवचनी नाउन, प्लुरल नाउन, जे की टू सिस्टर्स आहे, आणि येते एकवचनी क्रियापद, सिंग्युलर वर्ब. तर सिंग्युलर वर्ब आले का? तर वेअर आले, प्लुरल आहे, वॉज यायला पाहिजे होतं. सो वेअर हार्डवर्किंग या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ईच ऑफ दी नंतर येते अनेकवचनी नाउन आणि एकवचनी क्रियापद, प्लुरल नाउन, सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समवन हॅज स्टोलन माय बुक. चूज द करेक्ट पॅसिव व्हॉइस. My book has stolen by someone. My book has been stolen by someone. My book have been stolen by someone. My book have stolen by someone. काय येईल करेक्ट पॅसिव व्हॉइस? Someone has stolen my book. तर सेंटेन्समध्ये काय आले? हॅज स्टोलन, हॅज प्लस V3. आणि प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज, हॅव प्लस V3 येते तेव्हा पॅसिव करताना ते कशात चेंज होते? तर यामध्ये फक्त बीन लागते, हॅज बीन V3 किंवा हॅव बीन V3. सेंटेन्समध्ये आपलं ऑब्जेक्ट काय आहे? माय बुक आहे. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. सो हेल्पिंग वर्ब सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? सिंग्युलर येईल. तर हॅव स्टोलन, हॅव बीन स्टोलन, हॅज स्टोलन एलिमिनेट होतील. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, हॅज बीन स्टोलन. माय बुकनुसार इथे हेल्पिंग वर्ब हॅज आले, सिंग्युलर आले. ठीक आहे. माय बुक हॅज बीन स्टोलन बाय समवन येईल तुमचं करेक्ट पॅसिव व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023चा क्वेश्चन आहे. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन, टू बी ऑन ॲन एक्साइटिंग ट्रिप, टू बी व्हेरी टायर्ड अँड स्लीपी, टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. टू बी इन ए पिकल. तर टू बी इन ए पिकलचा अर्थ असतो अडचणीमध्ये असणे, प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे, इन ए डिलेमा, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन, इन ए डिलेमा, प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगाल टू बी व्हेरी बिझी ॲट वर्कसाठी कोणतं इडियम आहे? तर ॲज बिझी ॲज बी. ॲज बिझी ॲज बीचा अर्थ असतो टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी कुड नॉट से इट. कुड शी, कॅन शी, कुडंट शी, कांट शी. शी कुड नॉट से इट. काय येईल करेक्ट क्वेश्चन टॅग? तर आपण पाहिलं होतं होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. सेंटेन्समध्ये नॉट आले, नकारार्थी आहे. सो क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येईल. कांट, कुडंट एलिमिनेट झाले. कुड शी येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. हॅड स्पोकन, स्पोक, हॅज स्पोकन, वॉज स्पीकिंग. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लानचा विचार केला. तर आधी तो बोलला की आधी आम्ही विचार केला? तर आधी तो बोलला. पहिली घटना असते कोणत्या काळात? पूर्ण भूतकाळात.
पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि नंतरची घटना असते साध्या भूतकाळात सिंपल पास्टमध्ये. त्यामुळे इथे थॉट आले, V2 आले, सिंपल पास्ट आलाय. आपल्याला फर्स्ट घटना पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. काय येईल करेक्ट आन्सर? तर स्पोक, हॅज, वॉज एलिमिनेट होतील. हॅड स्पोकन येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. आफ्टर ही हॅड स्पोकन वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. ठीक आहे, पहिली घटना पास्ट परफेक्ट, दुसरी घटना सिंपल पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. हर्बियस, हर्ड, हार्ड, हर्बल. ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. तर हर्बचं ॲडजेक्टिव्ह येईल हर्बल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DME ड्रायव्हर 2023चा क्वेश्चन आहे. ब्लंटचं अँटोनिम ओळखायचं आहे. क्विक, क्रिस्प, शार्प, क्लिअर. तर ब्लंटचा अर्थ असतो बोथट, पॉइंटलेस. काय करेक्ट अँटोनिम? शार्प येईल ऑप्शन सी. शार्प म्हणजे तीक्ष्ण, धारदार, कीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड वर्ड. PCMC क्लर्क 2023. To improve the quality of taste in the food, these restaurants add some special spices. Extend, expand, enlarge, enhance. तर इथे इम्प्रूव्हसाठी दुसरा कोणता वर्ड येईल? टू एक्सटेंड येईल, टू एक्सपांड येईल, टू एनलार्ज येईल की टू एनहॅन्स येईल? तर टू एनहॅन्स द क्वालिटी ऑफ टेस्ट इन द फूड येईल ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इम्प्रूव्ह मीन्स एनहॅन्स. नेक्स्ट क्वेश्चन, the following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Once upon a time there lives a king who had a favorite jester in his court. जेस्टरचा अर्थ असतो विदूषक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Once upon a time there lives a king who had a favorite jester in his court की नो एरर? तर वन्स अपॉन ए टाइम पास्टची गोष्ट आहे, भूतकाळातील गोष्ट आहे. पास्टसाठी काय येते? लिव्ज येईल की लिव्ड येईल? तर लिव्ड येते ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिव्ज प्रेझेंट टेन्स झाला. वन्स अपॉन ए टाइम एकेकाळी पास्टची गोष्ट आहे, सो पार्ट बी मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. DME ड्रायव्हर 2023. ॲस्ट्यूट, हॉलो, कन्फ्यूज, परसेप्टिव्ह, स्टुपिड. काय करेक्ट आन्सर? सिनोनिम ऑफ ॲस्ट्यूट. तर ॲस्ट्यूटचा अर्थ असतो चलाक, चतुर, धूर्त, लबाड, कॅनी, क्राफ्टी. हॉलो म्हणजे पोकळ असते, कन्फ्युज्ड गोंधळलेला, स्टुपिड मूर्ख, परसेप्टिव्ह येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. ए अँड दी नो आर्टिकल. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? तर आर्टिकल्सचा रूल सांगतो प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नाउन्स पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नावांपूर्वी दी येते. पण यात आणखी एक रूल असा आहे, जर प्रेसिडेंट नंतर एखादं नाव आलं असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असतं, तर मग प्रेसिडेंट पूर्वी दी हे आर्टिकल येणार नाही. प्रेसिडेंट नंतर जर त्या व्यक्तीचं नाव असेल तर आर्टिकल येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आवर टास्क हॅड बीन कम्प्लिटेड बिफोर सनसेट. वी कम्प्लिटेड आवर टास्क बिफोर सनसेट. We have completed our task before sunset. We complete our task before sunset. We had completed our task before sunset. काय करेक्ट? ॲक्टिव्ह व्हॉइस. हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं, आपल्याला ओळखायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. तर आपण व्हॉइसमध्ये पाहिलं होतं, जेव्हा सेंटेन्समध्ये हॅड बीन V3 असते तेव्हा ॲक्टिव्हमध्ये काय असते? पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3, हॅड बीन कम्प्लिटेड कधी येईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3 होते. सो आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे हॅड कम्प्लिटेड. हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर कम्प्लिटेड, हॅव कम्प्लिटेड, कम्प्लीट, ABC एलिमिनेट होतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड कम्प्लिटेड, हॅड प्लस V3. वी हॅड कम्प्लिटेड आवर टास्क बिफोर सनसेट येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? हॅड प्लस बीन प्लस V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
Select the most appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. If there is no need to substitute it, select no substitution required. PCMC Clerk 2023 चा क्वेश्चन आहे. An idle mind is the devil's workshop. आयडल म्हणजे खूप वेळा क्वेश्चन विचारण्यात येतो सिनोनिम अँटोनिम मध्ये. आयडल मीन्स आळशी, सुस्त, लेझी, रिकाम टेकडा. देन डॉर्मंट येईल, इनर्ट येईल, इंडॉलंट येईल, देन लॅकेडेसिकल येईल. An idle mind is the devil's workshop. खाली दिमाग शैतान का घर. तर एक करेक्ट प्रोवर्ब आहे. सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल ऑप्शन सी. दी डेव्हिल्स हे या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ट्युटर सेड द सन रायझेस इन द ईस्ट. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. द ट्युटर सेज द सन रायझेस इन द ईस्ट. द ट्युटर सेड दॅट सन रोज इन द ईस्ट. द ट्युटर सेड दॅट द सन हॅज बीन रायझिंग इन द ईस्ट. The tutor said that the sun rises in the east. काय करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे? सेड आहे. रिपोर्टिंग स्पीच कोणता आहे? तर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते रिपोर्टिंग स्पीच. द सन रायझेस इन द ईस्ट आहे तुमचं रिपोर्टिंग स्पीच. आणि नॅरेशनमध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असते, सायंटिफिक रूल असतो, सुविचार असतो किंवा एखादी म्हण असते, प्रोवर्ब असते, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ चेंज होत नाही. दी सन रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून याचा काळ चेंज होणार नाही. ऑप्शन बी मध्ये सन रोज इन द ईस्ट, ऑप्शन बी एलिमिनेट होईल. सी मध्ये काय दिलंय? हॅज बीन रायझिंग, सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए मध्ये सन रायझेस इन द ईस्ट, ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे सन रायझेस इन द ईस्ट. काय येईल मग या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर क्वेश्चनमध्ये रिपोर्टिंग वर्ब आहे सेड. सेडचं सेज होईल का? तर नाही होणार. सो ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द ट्युटर सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नॅरेशनमध्ये जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणी सुविचार असेल, सायंटिफिक रूल असेल, तेव्हा त्याचा काळ चेंज होत नाही. आणि याच रूलवर बऱ्याच वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. It is necessary to dash the military operation before the situation gets worse. PCMC Clerk 2023. करेक्ट antonym ओळखायचं आहे ॲक्टिवेटचं. It is necessary to dash the military operation before the situation gets worse. परिस्थिती चिघळण्यापूर्वी मिलिटरी ऑपरेशन, लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे? ॲक्टिवेटचा अर्थ होतो चालू करणे, सक्रिय करणे. याचा अँटोनिम ओळखायचा आहे. लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे? नेसेसरी आहे. टू अँटिसिपेट, टू हॉल्ट, टू शार्पन, टू मोबिलाइज. तर अँटिसिपेट म्हणजे एक्सपेक्ट, अपेक्षा. अपेक्षा करणं आवश्यक आहे का? तर नाही. मोबिलाइज म्हणजे असेंबल करणे, एकत्र करणे, स्पेशली फॉर वॉर, लढाईसाठी एकत्र जमवणे. सो मोबिलाइज येईल का? नाही. शार्पन धार करणे आवश्यक आहे का? तर नाही. हॉल्ट, स्टॉप, डिस्कंटिन्यू, सीज थांबवणे आवश्यक आहे का? तर हो, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट इज नेसेसरी टू हॉल्ट द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. परिस्थिती चिघळण्यापूर्वी लष्करी कारवाई स्टॉप करणे, हॉल्ट करणे, डिस्कंटिन्यू करणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. I said goodbye to my friend and said that I would meet after the holidays. हे सेंटेन्स आहे इनडायरेक्टमध्ये. काय येईल डायरेक्ट सेंटेन्स? तर इनडायरेक्टमध्ये वूड केव्हा येते? तर जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये वूड होते. आपल्या सेंटेन्समध्ये वूड मीट दिलेला आहे. ऑप्शन्समध्ये विल मीट शोधा. तर वूड बी, ऑप्शन ए एलिमिनेट होईल. विल बी, बी सुद्धा एलिमिनेट होईल. सी मध्ये पण आले वूड मीट, सी सुद्धा एलिमिनेट झालं. डी मध्ये आहे विल मीट, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स येईल आय सेड टू माय फ्रेंड गुड बाय, वी विल मीट आफ्टर दी हॉलिडेज. ठीक आहे. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये त्याचं वूड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो डॅश. विल यू, डू यू, आर यू, डोंट यू. लेट हिम गो डॅश. कोणता करेक्ट क्वेश्चन टॅग येईल इथे? तर लेटचं वाक्य असते आज्ञार्थी, त्यामुळे लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येतो विल यू.
नेहमी लक्षात ठेवा, लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येईल विल यू. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. लेट हिम गो, विल यू. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined part in the given idiom. If there is no need to substitute it, select no substitution required. PCMC Clerk 2023. Be in ninth heaven. Seventh no substitution required. Perfect absolute. तर काय इडियम असते? बी इन नाइन्थ हेवन असते का? तर बी इन सेवन्थ हेवन असते. बी इन सेवन्थ हेवन, ए स्टेट ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, सातवे आसमान पर. अँड नाईन पासून इडियम असते ऑन क्लाउड नाईन. याचा पण अर्थ असतो ए स्टेट ऑफ हॅपीनेस. बी एक्स्ट्रीमली हॅपी, बी एक्स्ट्रीमली एक्साइटेड. ठीक आहे, ऑन क्लाउड नाईन. सो इथे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी इन सेवन्थ हेवन. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ट्रेलचं सिनोनिम ओळखायचं आहे. रिहर्सल, ग्लोरी, पाथ, विन. तर ट्रेल म्हणजे रस्ता. रस्त्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे ऑप्शन्समध्ये? पाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. PCMC Clerk 2023. The members will discuss this issue in tomorrow's forenoon session. This issue will have been discussed by the members in the tomorrow's forenoon session. This issue will be discussing by the members in tomorrow's forenoon session. This issue will have discussed by the members in tomorrow's forenoon session. This issue will be discussed by the members in tomorrow's forenoon session. काय येईल करेक्ट? पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्याला सेंटेन्स दिले ॲक्टिव्ह व्हॉइसचं. सेंटेन्समध्ये विल आलं आहे. विल काय आहे? मॉडल वर्ब आहे. आणि आपण व्हॉइसचा रूल पाहिला होता. जेव्हा ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 येते, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येते, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. सो आपल्याला ऑप्शन्समध्ये शोधायचे विल बी डिस्कस्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे विल बी डिस्कस्ड? तर विल हॅव ए एलिमिनेट होईल. विल बी डिस्कसिंग बी सुद्धा एलिमिनेट झालं. विल हॅव डिस्कस्ड सी सुद्धा एलिमिनेट होईल. विल बी डिस्कस्ड आहे ऑप्शन डी मध्ये. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस इश्यू विल बी डिस्कस्ड बाय द मेंबर्स इन टुमॉरोज फोरनून सेशन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. मॉडल वर्ब्स कोणती आहेत? विल, वुड, शॅल, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER फार्मसिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. डिनायचा अँटोनिम ओळखायचा आहे. इग्नोर, ॲग्री, रिग्रेट, रिजेक्ट. काय करेक्ट अँटोनिम ऑफ डिनाय? तर डिनाय म्हणजे काय? नाकारणे, अमान्य करणे, रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, डिक्लाइन करणे, डिसअप्रूव्ह करणे. अँटोनिम येईल ॲग्री. ऑप्शन बी. ॲग्री म्हणजे सहमत असणे, मान्य करणे, अलाउ करणे, ॲसेंट करणे, ॲडमिट, अकॉर्ड, कन्सेंट. ठीक आहे. इग्नोर दुर्लक्ष करणे, रिग्रेट पश्चाताप करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. थरोफेअर, प्रोमिनाड, ॲव्हेन्यू, हायवे. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. गर्दी असलेला रस्ता, वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. काय म्हणतात त्याला? तर थरोफेअर येईल. ऑप्शन ए. थरोफेअरचा अर्थ असतो वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. ठीक आहे. व्हॉट इज प्रोमिनाड? प्रोमिनाड म्हणजे काय? तर समुद्रकिनारी चालण्यासाठी एक रस्ता बनवलेला असतो, त्याला म्हणतात प्रोमिनाड. त्यानंतर ॲव्हेन्यू म्हणजे काय असते? तर असा रस्ता असतो ज्याच्या एक साईडला किंवा दोन्ही साईडला झाडं असतात, त्याला म्हणतात ॲव्हेन्यू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER फार्मासिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश स्कूल. तर एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. तर काय असते एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग? ELEMENTARY. एलिमेंटरी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये MAN आले, ऑप्शन बी मध्ये TERY आले, ऑप्शन सी मध्ये ELI आले. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ELEMENTARY. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. चेंज दी सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच. पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. तर विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आस्क चेक करा. आस्क 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 आस्क.
सर्व ऑप्शन्समध्ये आहे. त्यानंतर सेंटेन्समध्ये विल गो आलेलं आहे, तर इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? वुड गोमध्ये चेंज होईल. आता वुड गोसाठी ऑप्शन्स चेक करा. तर वुड गॉन, विल बी गोईंग, विल गो, वुड गो आहे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सगळं चेक करत बसू नका. हा याच्या अकॉर्डिंग बदलतो, तो त्याच्या अकॉर्डिंग बदलतो, हे सगळं प्रत्येक वेळा चेक करायची गरज नाही. आपल्या डायरेक्ट सेंटेन्समध्ये विल गो आले, सो आपण वुड गोसाठी ऑप्शन्स चेक केले. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. PCMC क्लर्क 2023. You need to dash the juice of the passion fruit in order to enjoy it. Extract, divide, add, simplify. एलिसिटचं सिनोनिम ओळखायचं आहे. तर एलिसिट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करणे, इवॉक करणे, इड्यूस करणे, काढणे. काय येईल करेक्ट आन्सर? ऑप्शन ए एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट, एलिसिट, इड्यूस, इवॉक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. DMER फार्मासिस्ट 2023. ए क्विक सडन मूवमेंट. फ्लिक, फ्लेक, डस्ट, स्पीक. ए क्विक सडन मूवमेंट. तर याला म्हणतात फ्लिक. ऑप्शन ए फ्लिक म्हणजे क्विक सडन मूवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. ही हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डॅश ऑफ इन्कम टॅक्स. कमिशनरची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. स्पेलिंग्सवरचा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे कमिशनर. काय येईल करेक्ट आन्सर? तर कमिशनरमध्ये MMSNER असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. COMMISSINER कमिशनर. तर ऑप्शन ए मध्ये सिंगल एस आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये काय आहे? NAR आहे, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये सिंगल एम आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे MMSNER. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into two parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Neither he nor they is making any strategy for the company. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Neither he nor they is making any strategy for the company or no error. Neither he nor they is making any strategy for the company. तर नायदर नॉरचा रूल काय असतो? तर नायदर बरोबर एक सब्जेक्ट आहे, नॉर बरोबर सुद्धा एक सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असतो मेन सब्जेक्ट आणि वर्ब त्यानुसार येते. नियरेस्ट सब्जेक्टनुसार इथे वर्ब येईल. तर नियरेस्ट सब्जेक्ट दे आहे. दे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. सो इथे इज न येता आर यायला पाहिजे होतं, प्लुरल वर्ब यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर दुसरा सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असते मेन सब्जेक्ट आणि वर्ब असते त्याच्यानुसार मेन सब्जेक्टनुसार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू सपोर्ट्स द वेलफेअर ऑफ अदर्स बाय द जनरस डोनेशन ऑफ मनी टू गुड कॉजेस. Philanthropist, philologist, cephalogist, philosopher. A person who supports the welfare of others by generous donation of money to good causes. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सपोर्ट करणारा, मदत करणारा, झटणारा बाय जनरस डोनेशन ऑफ मनी. काय म्हणतात अशा व्यक्तीला? परोपकारी. फिलॅन्थ्रोपिस्ट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज फिलोलॉजिस्ट? तर समवन हू स्टडीज द हिस्ट्री ऑफ लँग्वेजेस. भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा. फिलोलॉजिस्ट. सेफोलॉजिस्ट. तर सेफोलॉजी असते स्टडी ऑफ इलेक्शन आणि सेफोलॉजिस्ट असतो मानसशास्त्रज्ञ. व्हॉट इज फिलॉसॉफर? तत्वज्ञानी. ए स्पेशालिस्ट इन फिलॉसॉफी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट स्पेलिंग. कमिटीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. ही पण स्पेलिंग खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. कमिटी. COMMITTEE कमिटी. MMTTEE कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. MMTTEE कमिटी. आता तुम्ही मला सांगाल कमिटमेंटची स्पेलिंग काय आहे? तर COMMITMENT कमिटमेंट. कमिशनची स्पेलिंग काय येईल?
COMMISSION कमिशन. देन ओकेशनची स्पेलिंग काय येईल? OCCASION ओकेशन. कर्नलची स्पेलिंग COLONEL. त्यानंतर ग्रामरची स्पेलिंग सांगा. GRAMMAR येतो. 5 ते 7 वेळा रिपीट झालेल्या या स्पेलिंग्स आहेत. त्यानंतर बुकेची स्पेलिंग काय आहे? बुके तर BOUQUET बुके. ऑमलेटची स्पेलिंग काय आहे? OMELETTE ऑमलेट. ठीक आहे. TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एररवर खूप क्वेश्चन विचारण्यात येतात. ठीक आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे.